शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या यांच्या संयुक्त नियोजनानुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजना मिळून एकूण 4,000 रुपये लवकरच जमा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांच्या संयुक्त हप्त्याबाबत सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 2026च्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत असून फरवरी 26 मध्ये या दोन्ही योजना मिळून एकूण 4,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. खालीलप्रमाणे योजनेची सविस्तर माहिती, पात्रता आणि हप्ता मिळण्याची तारीख याबाबत संपूर्ण माहिती आहे. एकाच वेळी 4,000 रुपये कसे मिळणार? केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे हा आहे. पीएम किसान योजना केंद्र सरकार वर्षाला 6,000 रुपये, 2,000 रुपये असे 3 हप्त्यांमध्ये देते. आतापर्यंत 21 हप्त्याचे वितरण झाले असून 22वा हप्ता फरवरीमध्ये अपेक्षित आहे. नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकार देखील वर्षाला 6,000 रुपये, 2,000 रुपयाचे 3 हप्ते अतिरिक्त देते. या योजनेचा 8वा हप्ता फरवरीमध्ये येण्याची शक्यता आहे. ज्यावेळी या दोन्ही योजनांचे हप्ते एकाच महिन्यात किंवा काही दिवसाच्या अंतराने येतात, तेव्हा महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यात एकूण 4,000 रुपये जमा होतात. हप्ता जमा होण्याची तारीख फरवरी 2026. ताज्या बातमीनुसार आणि जिल्हा परिषदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार फरवरीच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे जमा करण्याची तयारी करीत आहे. तर अशा प्रकारे पीएम किसान निधी आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपला विषय 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.